उभय देवतांना नतमस्तक झाल्या वाचून यावच्या देव दरबाराच्या सुदर्भ सभेला आम्ही कधीही प्रारंभ केला नाही आणि म्हणूनच हे वैकुंठीच्या नारायणा, हे शिव शंभू महादेवा, अमृतेशाय नीलकंठाय महादेवाय शांभवे, तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखी राहू सर्व काळ, तूच वक्ता तूच श्रोता देवा ज्ञानाचे अंजन, आशीर्वादाचा कृपा भेद कवच माझ्या पाठीशी ठेवलं, मन समाधानी झालं. साऱ्या 33 कोटी देवतांना यथा योग्य न्यायदान देण्याचं कार्य हा देवेंद्र आपल्या जीवनात करतोय. पण ज्यावेळी माता अदिती पिता कश्यप यांनी आम्हाला घडविला, चांगले सुसंस्कार आमच्यावरती केले, योग्य वेळेतच आई बापाच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. बाळ सुरेश, अरे विद्या विवादाय, शक्ती परेशाय, पल वीर नायक खलस्य विपरीत मेटत हे धरे दानाच्या रक्षणार्थ. एका पवित्र ब्राह्मण कुलात माझा जन्म झाला. माणूस जन्माला आला का तरी सुद्धा 184 योनी भोगून मानवाला मानवकाया प्राप्त झाली. 183 योनी सगळे प्राणी आडवे आहेत आणि 184 योनी माणूसच फक्त 2 पायावर उभा आहे, ज्याला बुद्धिमत्तेचा महासागर म्हटला गेला. एका सर्वसामान्य ब्राह्मण कुलात आम्ही जन्माला आलो. एका सामान्य पदाकडून असामान्य पदाकडे आम्ही भरती झालो आणि याच्या मुळाशी कारण काय असेल? बालपणापासून एक ताल तल्लीनतेनं आम्ही शिव शंकराची भक्ती केली. देवाला आत्मसात करून घेण्याचं कार्य